नमस्कार. अविरत राज्य बिरादार या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. आपण पाहत आहोत आता 10वीच्या परीक्षा अत्यंत जवळ आलेल्या आहेत. 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर लगेच 9वी, 8वी, 7वी, 5वी, 6वी ते 1ली पर्यंतच्या सर्व परीक्षा पार पाडतील. त्या दृष्टिकोनातून पालकांनी आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायला सुद्धा घरामध्ये सुरुवात केलेली असेलच. हेही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण जशी जशी परीक्षा जवळ येते तसं तसं विद्यार्थी आणि पालकांवरच्या जे प्रेशर आहे ते वाढत जातं आणि तेव्हा उत्सुकता लागते की आमच्या मुलाला हे 95, 96, 97% पडले पाहिजे. जशी परीक्षा जवळ येते तशी आपल्या अपेक्षा ह्या वाढत जातात आणि अभ्यासाचा टायमिंग पण आपला वाढत जातो. आपण जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाला द्यायला लागतो. म्हणून पालकांचं कर्तव्य आहे की आपण प्रत्येक शाळांमध्ये पण जाऊन बघितलं पाहिजे. तसं आम्हीसुद्धा काही शाळांमध्ये जाऊन चौकशी केली, विद्यार्थ्यांपर्यंत गेलो, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, त्यांचा अभ्यास बघितला. तर बऱ्याचशा शाळांमध्ये म्हणण्यापेक्षा बहुतांश शाळांमध्ये एक समस्या जाणवली. एक सेमीच्या वर्गाची होती. जसं की एका विषयाचं उदाहरण घेऊ. सेमीमध्ये 3 विषय हे इंग्रजीत असतात, बाकीचे मराठीमध्ये असतात. की जसं की हा एक विषय आहे सायन्स आहे, म्हणजे 5वीपर्यंत त्याला परिसर अभ्यास म्हटलं जातं. पुढे त्याला विज्ञान आणि पुन्हा वरच्या वर्गांना विज्ञान आणि तंत्रज्ञान असं म्हणतात. तर ह्या संपूर्ण विषयाचा विचार केला तर सगळ्याच वर्गांना हा विषय अतिशय अवघड जातो हे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. पूर्वी विज्ञान हे सोपं जायचं विद्यार्थ्यांना, मग आताच अवघड का जात आहे? तर आपण पूर्वी पाहिलं तर 10वीच्या वर्गातसुद्धा विज्ञानाचे पुस्तकं जे होते ते अतिशय म्हणजे मनाला असं आनंददायी करणारे असायचे किंवा टेन्शन फ्री करणारे असायचे. म्हणजे त्याचा आकार पण असा छोटा होता, त्याच्यामध्ये ज्ञान मोठं होतं, पुस्तकांचा आकार छोटा होता, शिकवणाऱ्या शिक्षकसुद्धा सहानुभूती असणारे होते. एकूण एक शब्द न शब्द विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचायचा त्यांचा, म्हणून तो विषय सोपा जायचा. आता परिसर अभ्यास आला आहे, विज्ञान आले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान आले. अगदी लहान वयातच मुलांच्या पुस्तकांचा आकार हा एवढा मोठा केलेला आहे. हा अतिशय लहान वर्गाचं पुस्तक आहे. तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर एवढं मोठं पुस्तक पाहिल्याबरोबर टेन्शन, प्रेशर, दाब येणारच आहे. म्हणजे हे सगळे प्रेशर म्हणजे दाब हे सायन्समधलेच विज्ञान विषयातले शब्द आहेत आणि ते बरोबर त्या विद्यार्थ्यांवर येणारच आहेत. दुसरी गोष्ट आहे, ह्यामध्ये जो अभ्यासक्रम दिला आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात दिलेला आहे की त्या विद्यार्थ्यांना खरोखरच त्या अभ्यासाचा फायदा झाला आहे का आणि त्यांना तो अभ्यास केला आहे का, हेही महत्त्वाचं आहे. आता हे 5वीच्या वर्गाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये आहेत 25 पाठ आहेत, म्हणजे 25 धडे आहेत. आपली पृथ्वी, पृथ्वीचे फिरणे, पृथ्वी आणि जीवसृष्टी, सूर्यमाला, पर्यावरणाचे संतुलन, कुटुंबातील मूल्ये, नियम सर्वांसाठी, आपणच सोडवू आपले प्रश्न, सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा, नकाशा आपला सोबती, ओळख भारताची, आपले घर, पर्यावरण, सर्वांसाठी अन्न, अन्न टिकवण्याच्या पद्धती, वाहतूक, संदेशवहन व प्रसार माध्यमे, पाणी, वस्त्र आपली गरज, पर्यावरण आणि आपण, अन्न घटक, आपले भावनिक जग, कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये, वाढ आणि व्यक्तिमत्व विकास, संसर्गजन्य रोग आणि प्रतिबंध, पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा आणि शेवटी आहे सामाजिक आरोग्य. अतिशय महत्त्वाचे घटक आहेत, अतिशय चांगले घटक आहेत, अतिशय ज्ञान देणारे हे धडे आहेत. अगदी हे एक जरी पुस्तक विद्यार्थ्यांना समजलं तर त्या विद्यार्थ्यांचं जीवन हे फुलून जातं आणि सर्वगुण संपन्न तो विद्यार्थी होऊ शकेल. इतका महत्त्वाचा अभ्यासक्रम या एकाच पुस्तकामध्ये दिलेला आहे. इयत्ता 5वीचा आहे. सेमीमध्ये हा इंग्रजीमध्ये असेल, हे मराठीचं पुस्तक आहे. तर अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. या एका पुस्तकाचा जर अभ्यास केला तर निश्चितच अनेक विद्यार्थी हे सायंटिस्टसुद्धा होऊ शकतील, डॉक्टर, इंजिनिअरिंगला तर जातीलच, यात काय आश्चर्य नाही. तर अतिशय महत्त्वाचं आहे. पण प्रश्न हा जाणवला
की तेथील विद्यार्थ्यांना, बहुतांश विद्यार्थ्यांना साधं मराठी वाचनही येत नाही, इंग्रजी वाचनचा आणि त्यांचा तर प्रश्नच नाही. मग हे एवढं मोठं पुस्तक दिले, हे ज्ञान दिले, ह्याच्यापासून तर ते वंचितच राहणार आहेत, म्हणजे राहिलेच आहेत. आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांना जर अजून मराठी वाचन येत नसेल आणि इंग्रजीही वाचन येत नसेल, तर सेमीचेही मुलं आणि हे मराठीचेही मुलं परीक्षेत काय लिहित असतील हे आपल्याला समजलेलंच आहे. आता त्यांचे पेपर पण आता एक वेळेस आपण बघूत की त्यांनी परीक्षेमध्ये काय लिहितात आणि आपली शिक्षण विभाग, शिक्षण व्यवस्था जी आहे ती रिझल्ट कसा बनवते हे पण आपण ह्यानंतर बघणार आहोतच की विद्यार्थी खरोखरच चाचण्या कशा सोडवतात. पण तेथील त्यांचे जे शिकवणारे जे अध्यापक होते त्यांनी सांगितलं की आम्ही दुसऱ्या मुलांच्या हातून, म्हणजे प्रत्येक वर्गात 2-3 हुशार मुलं असतात, त्यांच्या हातून हे पेपर लिहून घेतो, पाहून जशाचे तसे दुसऱ्या विद्यार्थ्यांचे, आणि त्यांचा रिझल्ट तयार करत असतो. अशा शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी नाहीत, अगदी बहुसंख्य अशा शाळा आहेत, जो आकडाही सांगणे आता आपल्याला आश्चर्य वाटेल. म्हणून जवळपास सगळ्याच शाळा म्हणावं लागेल अशा क्वचित प्रत्येक शाळेमध्ये हे 4-5 विद्यार्थी हे प्रामाणिक उत्तर लिहू शकतात. बाकीचा रिझल्ट जो आहे, निकाल जो आहे, तो शिक्षकांनाच तयार करावा लागत आहे. हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. पण ह्या विषयापासून आपण किती दिवस वंचित राहायचं? जीवनाशी निगडीत विषय आहे हा. खरोखरच शिक्षण व्यवस्थेने विचार करायला हवा की ह्या विषयापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवलं पाहिजे का? इतर विषय गोष्टी सांगण्याचे असले तर काही असो, पण हा जीवन जगण्याशी आहे, याच्यात आरोग्य आहे, सामाजिक आरोग्य आहे, आपलं जे पूर्ण म्हणजे केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराचं पूर्ण याच्यामध्ये नॉलेज आहे, आरोग्याचं आहे, आपल्या सामाजिक जीवनाचं आहे, निसर्गाचं आहे, पर्यावरण आहे, सगळं याच्यामध्ये अन्न घटक, अन्नपदार्थ, आहाराविषयी ही सगळीच माहिती आहे. मग विद्यार्थ्यांना जर वाचन येत नसेल तर ही सगळी माहिती त्यांना कशी बरं येईल? आणि विद्यार्थ्यांना जर हे सगळं येत नसतं तर ते परीक्षेत काय लिहितील हा किती मोठा प्रश्न आहे. म्हणून आपण आता पाहिलं पाहिजे की हे व्यवस्था जे दाखवते की यावर्षी विद्यार्थ्यांचा निकाल 99% लागला, 97% लागला, हे खरंच खरं आहे का? ह्यांनी पेपर लिहितात कसे? किमान त्यांना लिहिता येत नसेल तर त्यांना वाचन तरी यायला हवं होतं, तेही येत नाही. हे कुठं याच्या अडचणी कुठं निर्माण होत आहेत हे आता शोधणं महत्त्वाचं ठरेल. ह्यानंतर आपण विद्यार्थी खरोखरच पेपर कसे सोडवतात हे प्रत्यक्ष पाहणार आहोत. या ठिकाणी पेपर आपण घेऊन येणार आहोत आणि ते पेपर आपण वाचून पाहूयात की विद्यार्थी कसे उत्तरं लिहितात आणि काय काय लिहितात. तर सेमीच्या विद्यार्थ्यांचा तर खूप मोठा प्रश्न आहे. त्यांना तर एकही वाक्य लिहिता येत नाही. 4-5 विद्यार्थी प्रत्येक वर्गातले सोडले आणि काही तर पूर्ण बॅचच तसे आहेत की त्याच्यातल्या एकालाही काहीच उत्तर लिहिता येत नाही. मराठी मीडियमच्याच विद्यार्थ्यांचे हे हाल असतील तर इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे काय हाल होत असतील? तर ते विद्यार्थी सांगतात की आम्हाला मातृभाषेत तरी थोडंसं उत्तर येते, पण इंग्रजी भाषेत तर आम्हाला एक वाक्यही या सायन्सच्या प्रश्नाच्या उत्तराचं लिहिता येत नाही. किती मोठी समस्या आहे. पण अजूनही समस्या सोडवण्यासाठी शिक्षण स्तरावरती काहीही प्रयत्न केले गेलेले नाहीत. ह्यासाठी अनेक स्किल आहेत, पण ते सुद्धा ह्या व्यवस्थेने अजूनही वापरलेले नाहीत. आपण पाहूयात आता पुढील काळामध्ये कोणत्या बॅचसाठी हे वापरतात ते स्किल. आत्तापर्यंत तर सगळ्या बॅच अशाच बाहेर निघत आहेत आणि विज्ञान या विषयाच्या ज्ञानापासून वंचितच राहत आहेत. आणि म्हणून आता विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कुठेतरी ज्ञानाची कमतरता जाणवत आहे. फक्त कागदावरती टक्केवारी दिली जात आहे, विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये ह्यामधलं काहीही नाही. हे सत्य बाहेर आलेले आहे. पुढील काळामध्ये बघूयात की काय काय उपाययोजना विज्ञान या विषयासाठी शिक्षण व्यवस्था करेल. धन्यवाद.